नमस्कार, मी साक्षी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा ब्लॉग असणार आहे पिझ्झा रेसिपी ब्लॉग. तर बघूया कसा होतोय पिझ्झा. पहिला आपण पिझ्झा बेस तयार करणार आहोत. पिझ्झासाठी पिझ्झा बेसमध्ये आपण मैदा घेणार आहोत, त्यानंतर दही, तेल आणि बेकिंग पावडर. आता मैद्यामध्ये दही मिक्स करणार आहोत थोडंसं, 1 वाटी. त्यानंतर 1 कप पाणी, टाकल्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा तेल. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. आणि मिक्स झाल्यावरती जो आपण गोळा मळून ठेवतो तो आपण झाकून ठेवायचा आहे अगदी 5 मिनिटं. आणि मीठ टाकायचं राहिलं, मीठ पण टाकायचं आहे, आधीच टाकायचं आहे ते सर्व. त्यानंतर जे आपण पिझ्झा बेसवरती टाकण्यासाठी जे आहे ते चिली फ्लेक्स फर्स्ट, सेकंड टोमॅटो, थर्ड कांदा आणि शिमला मिरची. आपल्याला ज्या भाज्या हव्या असतील त्या आपण भाज्या टाकू शकतो. मशरूम टाकू शकतो, कॉर्न टाकू शकतो. आपल्याला जे आवडत असेल ते आपण टाकू शकतो. चिली फ्लेक्स टाकायचं आहे त्यावर थोडं, आणि चवीनुसार मीठ. आणि अगदी 3 मिनिटं, म्हणजे जास्त नाही, जास्त भाज्या भाजून घ्यायच्या नाही, थोडंच अगदी फ्राय करायचे. त्यानंतर जो गोळा असतो तो आपण लाटून घ्यायचा आहे. गोळा रेडी, बेस असतो तो आपला रेडी झालेला आहे. त्यानंतर त्याला हलके असे होल पाडून घ्यायचे आहे. होल पाडून तो आपण पॅनमध्ये तेल टाकायचा आहे. जो एक साईडने पूर्ण भाजून घ्यायचा. तो केल्यावरती जो भाजलेला साईड असतो त्यावरती तेल टाकायचं आहे. तेल नंतर जो आपल्याला सॉस टाकायचा असेल, म्हणजे पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस, जो सॉस टाकायचा असेल तो आपण टाकू शकतो. आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं आता आपण पिझ्झा बेसवरती जो सॉस लावलेला आहे तो स्प्रेड करायचा आहे. आणि त्यावरती जे आपण भाज्या फ्राय केल्या असेल, म्हणजे शिमला मिरची, जे काही असेल ते आपण त्या भाज्यावरती ठेवायचे आहे, भाज्या टाकायच्या आहेत त्या बेसवरती. त्यानंतर बेसवरती भाज्या टाकल्याच्यानंतर आपल्याला जेवढं आवडेल तेवढं चीज टाकू शकतो. कमी आवडेल तर कमी टाका. आपल्या आवडीनुसार आपण चीज त्याच्यावरती किसून टाकायचं आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि परत थोडं चीज टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपण पॅनमध्ये आणि अशा प्रकारे आमचा पिझ्झा रेडी झालेला आहे. सो पिझ्झा आता रेडी झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हे ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.